पुन्हा एकदा एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार आहेत। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून आता उमेदवार नसतील, कारण अंबादास दानवेंना ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे नेते सचिन सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सचिन सावंतजी, आपण पाहतोय एकीकडे उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना दुसरीकडे ठाकरेंकडून आता अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कसं पाहताय निर्णयाकडे? कारणास्तव माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधूया। पण तुर्तास आपण पाहतोय उद्धव ठाकरेत ऐवजी अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसला हा निर्णय मान्य आहे का हे आता पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। TV9 मराठी आता काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। आपण सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अंबादास दानवे आता विधान परिषदेवर जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उद्धव ठाकरेंसाठी आग्रह असताना अंबादास दानवे यांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर दुसरीकडे आता काँग्रेसच्या नेत्यांची काय भूमिका असते हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं असा आग्रह होता। तर दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा उद्धव ठाकरे जर उमेदवार नसतील तर या ठिकाणी आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असं वडेट्टीवार सुद्धा म्हणालेले होते। त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका नेमकी काय असते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे।